आम्ही थकलोय काम करून करून. सापाची पिल्ल आहेत पिल्ल. काय काका ते मोहऱ्यानं तर फुलू देत आणि मग तू दाखव त्याच्या हलका आचेवरती जरा गरम करते. म्हणजे ते पाणीपुरी भेल आहे, पाणीपुरी भेल. हे बघा आमच्याकडे ना आज सकाळपासून पाऊस पडतोय. आत्ता जरासा पाऊस थांबलाय. तुम्हाला मी कुणालचे बाबा दाखवते. त्याच्या आधी तुम्हाला सगळं मी कंटेनर पण दाखवते. हे काय ही कुठली पद्धत बसायची तेव्हा गार्डनची सकाळपासून ना किती वाजल्यापासून 7 वाजल्यापासून कामं आमच्याकडे भरपूर आम्ही आज केलेलं आहे. आम्ही आज शूटिंग नाही केलेलं आहे. तर सगळ्यात आधी हे बघा हे आपण जी रोपं लावलेली ना ही काकडीची रोपं आणि आज नवीन बियाणं टाकले बघा ह्याच्यामध्ये. मी आता वालीच्या शेंगा असतात ना ते आता मी टाकलेले आहे. ते रुजेल 2 दिवसामध्ये. आणि ही बघा ही बाकीची रोपं आणि ते बघा कुणालचे बाबा. चला आंघोळ करा. टायमिंग तुम्हाला सांगते किती वाजले ते सांगते बरोबर. ढगाळ वातावरण. दोघंजण आलेले भरपूर वेळ झाला. हां नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. टायमिंग तुम्हाला सांगते किती वाजलेत. 11:15 वाजलेले आहेत. भरपूर असं गार्डनचं काम सकाळी आम्ही आज केलेलं आहे. म्हणजे आता तेच चालू होतं अजूनपर्यंत. पण मग अशी किती वाजता बरं मला वाटतं काहीतरी 11च्या दरम्यान 10:30-11 दरम्यान मी थांबवलं काम. आणि मग माझं सगळं आवरून घेतलं. देवाची पूजा वगैरे करून झाले. मागे शिरू कधीच गेलेत खेळायला. म्हणजे नाश्ता वगैरे सगळं करून गेले ते अजून काही आलेले नाहीत. पाऊस आज सकाळपासूनच म्हणजे चालू आहे. आत्ता थोडासा पाऊस थांबलेला आहे. आज गार्डनचं बरंच तसं काम. हे काय लावलं आहे वर समोर झाडं उगवली वाटतं काटल्याच्या वेलीनं. हां हे काय झाडं लावून ठेवलेत आधारासाठी. परत खत वगैरे असतं ना ते पण बऱ्याच झाडांना आपल्या करून झालेलं आहे. आता थोडीशी झाडं फक्त राहिलेली आहेत. नारळाची झाडं बाकी आहेत आणि चिकू वगैरे जी आणि फणसाची नव्हे काय बरं काजूची झाडं अशी मी बरंचसं आज करून झालं आहे. आज वार आहे सोमवार. लाईट नव्हती ना त्याच्यामुळे फोनला बघा चार्जिंग कमी असते. सकाळीच फोन चार्जिंगला लावला होता. म्हटलं लाईट गेली तर सगळं म्हटलं अडकून राहील. त्याच्यामुळे आज शूटिंग थोडंसं साईडला करून ठेवलं होतं. आणि आता फोन फुल चार्ज झाल्यानंतर सुरुवात केलेली आहे. लाईट आमच्याकडे गेलेली आहे. आता ती काही संध्याकाळशिवाय येणार नाही. तर काय म्हणत होते मी झाडांचं सांगवते ना. आता भरपूरसं करून झालं आहे. पुढे जे फुल झाड आहेत ना तिकडचं पण भरपूर काम करून झालेलं आहे. तर कुणाच्या बाबांकडे जाऊया. थोडेसे दमलेत ते. त्यांचं पाणी ठेवलं आहे आंघोळीला. त्याचं रात्री आंघोळीला आणि मग कपडे वगैरे जे काय आहे ना ते धुवायचं. आताचे कपडे ना मी मशीनला नाही टाकत. कारण मातीचे सर्व कपडे होतात ना तर मशीनमध्ये धुवून असे स्वच्छ होत नाही. त्याच्यामुळे हाताने धुवून घेते आणि नंतरला मग स्पिन करायला टाकते मशीनमध्ये. हे पण कामाचे आहेत वस्तू आहे. हे काय बोलणार थोडंसं. बघा इथं सर ना आम्हाला खडी टाकायची थोडीशी दरवायच्या इथं. कारण या थोडी मेहनत करायला मदत करायला ना. हां कोणाला टाईम असेल तर खरोखर या. आम्ही थकलोय काम करून करून. कुणाच्या गावाला म्हणते आपण एक दिवस पिक्चर बघायला जाऊया. सगळं काम साईडला करून ठेवूया. आणि पण जरा गाडीची वाट बघतोय. गाडी आपल्या येईल आता लवकरच. मला वाटतं ह्या 8 दिवसामध्ये यायला पाहिजे ना गाडी आपली. आली ना गाडी का पहिला आम्ही फिरायला जाणार आहे. बाकी सगळं आम्ही तसं टाकणार काम ते आम्ही आधी करणार आहे. असं समोर बघा तुम्हाला मी थोडं होते बघा साडी दिसते तुम्हाला लावलेली. भाग्या शिरू सगळं काय बरं उधळून लावतील ना म्हणून ती साडी अशी बांधलेली आहे. तिकडे त्या साईडला पण बांधायची. साडी शोधावी लागेल. असेल कुठेतरी घरामध्ये जुन्या साड्या आहेत. शोधावं लागेल. पण काय चला आता पाणी तापत ठेवलंयस ना. हां तापेल पाण्याचं फास्ट गॅसवर ठेवलं. चप्पल घालायचीच नाही. काय ते चप्पलांचा उपयोग नाही. मी तर बिना चप्पलाचीच करते आता काम. सगळ्या तर चपला खराब होतात. सगळ्या तर चपलांना चिखल उलट जास्त त्रास होतो. मग आपलं पारचं झाड पण मस्त झालं तेव्हा. मस्त उंच झालं झाड. कधी आपण उन्हामध्ये कापला होता ना हा झाड. आलो तेव्हा कटिंग केलं पूर्ण. आज भरपूर अशी कटिंग वगैरे झाली आहे. आणि आता माहिती काय आम्ही करायचं ठरवलं आहे. तर बघू 1-2 दिवसात कधी होतं. ते सगळ्या ज्या जास्वंदीच्या फांद्या आहेत ना त्या सगळ्या कटिंग करून आड्याच्या साईडने लावायच्यात कुंपणासाठी. कुंपण आपलं जाम होऊन जायला. मग बोला थोडंसं काहीतरी.
काय म्हणावं आता, जमलोय काय बोलू. काम चालू आहे तर काय करायचं, कामाविषयी काय. रातकिळाचा आवाज आहे. आता हे थोडे दिवस काम करावंच लागेल, नाही तर काय करायचं, काम ठेवून नाही चालणार. अजून किती झाडं बाकी आहेत तरी पण? आता झाडं काय 8-10 असतील पाणी ना? करायचं, 7-8 झाडं आहेत. पण आता परत ते वेली बी लावल्या, त्याला कुंपण घाला, हे नको करायला. हा, बियाणं रुजवलं ना, त्याचं मेन काम आहे. त्याला मांडव ते काय होईल हळूहळू, ते काय बियाणं रुजायला टाइम जाईल. पण हे जे आहे ना, हे खत पाणीचं काम मेन आहे. ते झालं का झालं सगळं. ते आता मी तिथे टाकले, त्या काटलाला टाकल्या, त्या काट्या लावल्या हाणून मारून. बघितले झाडं ती लावलेली ती. अजून इकडे पण आहे बघ काटल्याचं, ते पण आहे ना, त्याला पण फळ येतं. हा, ते तिथे लावलं, तिथे इथे 3-4 जागावर आहेत फळवाली. त्यांना अच्छा. सगळीकडे लावून टाकायचे काट्या मारून हाणून. जेवढं ही होईल लाकडं थोडी साईडला करायची काय, सुकलेत बघ हा? लाकडं चुलीसाठी. चूल जराशी काय बनवायला झालं तर राहू दे तुझी चूल, ती चूल नुसती चुलीच्या मागे. चूल आल्या मला सर्दी होते, परत ते डोक्याला ताप, हा ते पण आहे. परत ते डॉक्टरचा खर्च. त्यामुळे ते ती सर्दी बिर्दीचा काय प्रश्न येत नाही, दूर एक साईडला होतो. इथे कुठं जागा पण नाही ना. मग आपल्याकडे कुठे अजून बांधलेलं नाही, चुलीसाठी सेपरेट बांधून घ्यायला लागेल बाहेरच्या बाहेर. चला चला आंघोळीला चला. पाणी तापलं असेल ना, चल मला पाणी दे. चप्पल तिथेच ठेवतो, म्हणजे पाऊस. चप्पल इथे ठेव, पावसामध्ये येऊन भिजेल ना. इथे जवळ ठेव, पटकन बाहेर यायला झालं का परत झालं. हे बाई इथे 1, 2, 3 इथे. हे बाई ह्या साईडला येतात ते साईड बाहेर झाले. इकडे येतात मिरचीच्या इथं, ह्या तुळशीच्या इथं आहेत. हे बाई हे शेरू पकडलं रे माग. आवाज करायला पाहिजे इथे. सापाची पिल्ल आहेत, पिल्ल. काय काका ते शेरू मागे हो, पुढे नको जाऊ. विषारी आहेत ते. हा, इथंच कुठेतरी जवळ घातलं. हे बाबा इथे आहे अजून मिरचीच्या इथे. 1, 2 इथे 2 दिसत आहेत मला. शेरू मागे हो. हा बघा नानेटी. हा हा, कौलाच्या खाली गेलं. आभाळ बघ कसं ना. हे बघा कशी संध्याकाळ आहे आमच्या इकडची. आणि तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं एक चांगली बातमी, म्हणजे मोहर आलेला आहे आपल्या एका झाडाला. इकडे या, समोर या. हा, तर कुणालच्या बाबा माहिती काय म्हणाले होते की तो मोहर आहे ना, तो फुलू देत आणि मग तू दाखव. त्याच्यामुळे मी दाखवलेलं नाही, आता दाखवते. चला हे बघा मस्त फुलं आले. हे इथे, हे आपलं ती बघा, सांगा. हा बघा फूल दाखवते जवळून. हे आहे आपलं पपनीचं झाड आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या झाडाला असा मोहर आलेला आहे. आणि ती जी फुलं आहेत ना फुललेली, आता त्या फुलात ना फळ बाहेर येणार. कसं बाहेर येतं आपल्याला, आपलं फळ फर्स्ट आहे आपल्याला. हा, पहिल्यांदाच आहे ना, त्याच्यामुळे फळ धरते नाही धरते आम्हाला काय माहित नाहीये. पण मोहर भरपूर असं आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला असा आनंद होतोय. म्हणजे एक जरी फळ धरलं ना तरी पण भरपूर झालं ना, हो की नाही. एक जरी धरला तरी भरपूर, म्हणजे खूपच झालं. हा, तर आता फुलं कशी फुलली की नाही म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. आमच्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा सगळ्यांनी. 2 फुलं फुललेत. हा, ऐकलं का. 2 नाही मग, हा वरती पण आहेत. हा 2 फुलं फुललेली, 4 फुलं फुललेत आणि आता बाकीच्या आहेत. काय आलं, काय आहे. अच्छा. आणि आता आमचं की नाही संध्याकाळचं काम चालू झालेलं आहे. आम्ही जरा आता चाललोय बाहेर आणि हातामध्ये आमच्या ओझं असणार आहे, त्याच्यामुळे शूटिंग काही मला करायला मिळणार नाही आहे. घेतलं का मेला, अजून एक घेत. तर आता थोड्या वेळाने जाऊन येते पटकन. चला, कामं आपली चालू आहेत. आज बरीचशी कामं केलेली आहेत, कुणाच्या बाबा भरपूर असे केलेले आहेत. चला, वाघ्याशरला तिथे बांधून ठेवलेले. सापाची पिल्लं बापरे, 4-5 पण नाही, जास्त होती ना. मग किती आलेली ना, भरपूर होती बोला.
मी तशी कपडे सुकायला तिकडे गेली ना, तर माझं लक्ष गेलं मागच्या साईडला. आणि बरं झालं ना आपण ते दिवाळ बांधून घेतलं म्हणून. गेल्या वर्षी बघा आपलं एकच म्हणजे ते पुढचं जे आपली पडवी आहे ना, एकच चिरा बघा लावलेला आणि त्यानंतर आपण ते दिवाळ वाढून घेतलं. तर ह्याच गोष्टीसाठी आम्ही वाढून घेतलं होतं. इंग्लिश ठेवल्या फक्त. हां, पहिला खुल्लं होतं ना, मधला बंद दरवाजा. कुठला राहू दे, कोण नाही जाणार. चला एखादं गुर आला असेल तर कोण नाही ना. चला ते चालता चालता बोलतो तुमच्याशी. संध्याकाळची माझी देवपूजा वगैरे पण करून झालेली आहे. आज व्हिडिओला थोडासा उशीर केला ना चालू करायला, कारण सकाळी असं भरपूर काम होतं. लाईट पण नव्हती. लाईट ना मगाशी 4 वाजता काहीतरी लाईट आली आणि त्याच्यानंतर मग मी पटापट घरातलं सगळं काम करून घेतलं. कपडे, लादी जे काय होतं ते सगळं. कारण लादी पण सुकत नाही. आपण जर का लवकर पोचली ना, हवा पण नसते, सुकत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस फॅन जर का चालू असेल तर पटकन सुकून जाते. आता काय नाही, आता संध्याकाळचं फक्त जेवणाचं काम बाकी आहे, तेच करायचं. काय घेतलं, गोणी घेतले आणि एक बकेट घेतलेले, बास्केट. चला समोर दृश्य बघा किती छान बघा, रंग आलेले आहेत. असे संध्याकाळच्या वेळेस ना असे विविध रंग आपल्याला बघायला मिळतात. आणि आता पावसातून तर अजूनच छान. तुझ्या समोर धरणाचं काम चालू आहे. मला जरा व्हिडिओ अपलोड करायचं आहे ना, म्हणून मी इथे उभी आहे. आणि ते बघा आपलं ते पडलं आहे घमेलं, तिथं रस्त्यावरच ठेवलं आहे मी. आता व्हिडिओ अपलोड झाला का जाते. कुणाल जेव्हा गेलेच पुढे, ते आता येतात परत. आणि हे असं घनदाट अरण्य, जंगल. इथून जंगलात जायला वाट आहे. आम्ही जायचं इकडनं. आणि हे बघा करवंद पण पिकलेली, कच्ची करवंद. आता खायला पण भीती वाटते, कारण आहे ना किडे असू शकतात म्हणून. भाग्याच्या जवळ जेवण गरम करायला लागेल. जेवण बनवतोय आम्ही म्हणजे मी आणि कुणालचे बाबा. आज आम्हाला ना असं चटपटीत खाऊसं वाटतं. म्हणजे पाऊस सुद्धा पडतोय की नाही बाहेर, तर कुणालचे बाबा भजीचं म्हणत होते, पण तेलकट नको होतं, कारण नको भजी नको. तर आता आम्ही ना साधी सिंपल भेळ बनवते. तर हे बघा, हे जे आणले होते चणे नाही, चणे तर संपले. वाटाणे, शेंगदाणे आणि तिखट डाळ ती नरम पडले पावसामुळे. जास्त नरम नाही पडले, थोडीशी हलकीशी ना नरम वाटते. त्याच्यामुळे मी ना जरा गरम करून घेते. पुन्हा जेव्हा कांदा आणि टोमॅटो कापतायत आणि आपले भाग्या शिरू झोपलेले आहेत गाढ, पटकन जरा गरम करून घेते. त्याचं पावसामध्ये चटपटीत खावंसं वाटतं, पण तेलकट खायचं म्हटलं का मग ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे नको. असं भरपूर असं पाऊस पडायचं ना त्यावेळेस ठीक आहे. आणि हे बघा, हे आहे चना जोर गरम म्हणतात ना, ते आहे. ते पण जरा गरम करून घेते. हे बघा, हे आता असं हलक्या आचेवरती जरा गरम करते, म्हणजे ते थोडेसे नरम पडलेत ना, ते चांगले असे कडक होतील. झाला चिरून. इकडे वर बघा जरा. झाला. बोट कापेल माझा. हां, वर बघण्याच्या नादात. आणि तिकडे काय मोबाईलमध्ये पिक्चर चालू आहे वाटतं. हे असं टी व्ही बघता म्हणजे मोबाईल बघताचं काम आमच्याकडे चालू असतात. चला झाली झोप. चला जेवायला उतरा खाली बेडवरनं. झोप येते. चला. आणि हा बघा आमचा वाग्या. चला जेवायला. बबड्या आता बाहेर ना जायचं. जेवून झाल्यावर एक राऊंड मारून यायचा बाहेर. हो, साखळीचा आवाज बघा. चला बघा हे असं असतं व्यायाम बघा. कधी ना शेरू ना आपला, तुम्हाला मी एक सांगते हा, त्याला असा आळस आला असेल ना खाली उतरायचा, तर तो असा जेवतो सुद्धा. एवढा हा आळशी आहे. कधी त्याला बेड सोडता येत नाही. हा
म्हणजे अर्धे त्याचे 2 पाय आहेत ना मागचे वर असतात आणि ते खाली त्याचं जेवण ठेवलं असतं आणि असं ते जेवत असतो तो. कधीतरी शेअर करीन ना मी तुमच्याशी, नक्की मी दाखवीन. ह्याच्या काय काय अशा गोष्टी आहेत ना दाखवण्यासारख्या आहेत. चला वाग्या, ए वागोबा चला जेवायला. सावकाश का बेटा. नाही काय तुला होती पकड हे. त्यात पाणी एकदम पातळ झालेलं, ते चमच्याने मिक्स करूया आपण. तयार नाही ते. भेळ बघा किती भरपूर बनवली आहे. हा एक डबा. चमचा हवे ना. मिरची टाकावं. मिरची आहे, हिरवी मिरची नको, बरं तिखट भरपूर होईल. नाही होणार, मला माहिती आहे. चमचा देऊ, कुठला देऊ. एक चम्मच दे. ही भेळ माहिती कसली आहे. ही चिवड्याची भेळ आम्ही केलेली आहे. आमच्याकडे कुरमुरे नाही आहेत त्याच्यामुळे म्हणजे इच्छा झाली ना भेळ खाण्याची. आणि हे पाणीपुरीचं पाणी आमच्याकडे आहे ते, आणि ही गोड चटणी, कांदा टोमॅटो, जुगाड भेळ. हां जुगाड, चिवडा, त्यात परत चणे शेंगदाणे ते टाकलेले, चाट मसाला. आता हे पाणीपुरीचं पाणी टाकायचं आणि गोड चटणी. एकदम मस्त भारी टेस्टी. भेळवाले पण भारी आहेत. म्हणजे हाच भारी आपण बनवणार. आता ते पाणी टाक पहिला पाणीपुरीचं. करून बघतो. मिरची असली ना तर असंच मस्त लागेल. नको हिरवी मिरची नको, जास्त तिखट होईल. मिरची टाकायची तर अजून मिळायचं. टाक मग मिरची हवे तर. नको, चटणी टाकायची बोलतोस ना. हां चटणी टाकायची ते तिखट आहे ना ते पाणी. तर अशी भेळ आहे ना तुम्ही बनवून खा, खूप छान लागते. जुगाडवाली भेळ ना खूप सुंदर भेळ लागते. हां नाही बा अशी पण बनते ना, चिवड्याची भेळ पण छान लागते. चिवडा आम्ही बनवतो बाबा. त्याला वगैरे भेळला जास्त करून चिवडा बिवडा वापरतात. कोणी सांगितलं. बघ तू पाहिलं, पुण्याचं सर्च कर. कुरमुरे कमी असतात त्यांच्याकडे. तू कधी पुण्याला गेलेला भेळ खायला. पुणा म्हणजे इकडे सोलापूर सातारा वगैरे ना. ते भडंग असतो तो लालवाला असतो. ते लोक चिवडात टाकतात. हा तो कुरमुरा चिवडा असतो बा लाल रंगाचा, भडंग म्हणतात ना. तो चिवडात टाकतात ते लोक. तर कोल्हापूर साईडला बा असतो विकायला. मी असं बघितलेलं आहे भरपूर. आता तो माझा माझ्याकडे आता होते ना सातारावाली बोर्ड, ते लोक बोलत ना त्याचा पण भेलचं दुकान. हां भडंग म्हणतात. आणि तो चिवडा इतका तिखट असतो, बाप रे जाम तिखट असतो, लाल भडक असतो तो. त्याच्यामध्ये तेच टाकतात चिवडा, आणि त्यामध्ये वरती शेंगदाणे वगैरे भरपूर असतात त्यांच्यात. मटेरियल चांगला वापर, जास्त वापर. चटपटीत पाहिजे ना काहीतरी. पावसात नाही इच्छा होते खायची, चटपटीत हवं. दुपारी आम्ही आज पालेभाजी खाल्ली होती, मस्तपैकी छान झाली होती पालेभाजी. आणि आता पाऊस चालू झाला, आता रोज एक दिवस आड करून पालेभाजी खायची. आता ठरवलं आहे आम्ही, आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं ना ते. पावसाळी रानभाज्या आता सुरुवात होईल खायला. उद्यापासून मी सुरुवात करणार आहे. खाऊन बघतो बरोबर. बस मला इतकी बस झाली. ही काय एवढी पोटभर मी खाणार आहे. नाही मला इतकी बस झाली, कारण मला डाळ भात पण खायचं आहे. दुपारचा डाळ भात आहे, मला भात पाहिजे बघ थोडं तरी. पाणीपुरी भेल आहे, पाणीपुरी भेल. कालची पाणीपुरी पण मस्त होती ना, काय भारी झालेली पाणीपुरी. आणि मी किती महिन्याने खाल्ली असेल, 3-4 महिन्याने खाल्ली मी, त्यामुळे एकदम आठवण येते पाणीपुरीची. चांगलं झाले. चला बाबा ह्यांना खाऊ दे, मी पण खाते भेल. आणि सगळं काम आटपून झाल्यानंतर इथे झोपायची तयारी. तर चला ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल कोणी तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना.